गुरुं तन्नमामि विनायकं गुरुनौमि साक्रे नाम विश्रुतम् येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुवन्दे भवबन्धविमुक्तये। ज्ञानेश्वर महाराज. एक पहिला दिवस आहे नामसप्ताहाचा. संतांची तिथी आहे आणि हा प्रसंग आहे पारमार्थिक संबंधानं आपल्यावर आपल्या भागवत धर्माचा संप्रदायाचा अनेक वैष्णव म्हणजे व्यवहाराचा एके ठिकाणी मेळ घालणं म्हणजे वैचारिक पातळीवरलं जीवन समोर यावं लागतं. भावभक्ती असावी लागते, त्यामध्ये सहानुभूती सदाचार आणि आपल्याला म्हणजे एकमेका सहाय्य करू अवघा धरू सुपंत म्हणजे हा प्रांत हा पंथ सांभाळून आपल्या जीवनाचं भलं करून घेण्याचा हा एक म्हणजे जीवनातला एक शुभ मुहूर्त असतो परमार्थ करणं म्हणजे. आणि अशा या मुहूर्तावर जर कोणी म्हणजे सांगायला आलं तर ऐकावं आणि ऐकलं तर आपल्या व्यवहारात ते बसतंय काय बघावं, त्याचा अनुभव घ्यावा आणि आपलं जीवन पारमार्थिक म्हणजे सेवाभावी भक्तीच्या माध्यमातून म्हणजे जसं आपण आलोय, कुठून आलोय काय माहिती नाही हे अज्ञान असतं, कुठं जाणार आहे हेही माहिती नाही हे अज्ञान असतं. आणि एक देवाचा आधार घेऊन संतांच्या विचारानं जीवन जगण्याचा प्रयत्न जर केला तर ती एक मोठी म्हणजे सेवा घडते. आणि असं ज्यांनी म्हणजे विचार करून जीवनामध्ये आपल्या व्यवहाराची बैसका ठेवली त्यांचं संत रूपात व्यवहार झालेले आहेत. त्यांची आज 3 पुण्यतिथी आहे. असा एक संतांच्या तिथीचा देवाच्या अधिष्ठानाचा पहिलं मांगलिक आहे. अनेक साधन संपत्ती सर्व शव्य भावानं सर्वांच्यापर्यंत पोचल असा त्रिवेणी संगमाचा संबंध ठेवून म्हणजे ही सेवा करावी लागेल. एक मांगलिक म्हणजे देवच आहे. पहिली सेवा आहे प्रारंभ आहे. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासो अवधारी जो जी. म्हणजे हे शब्द ब्रह्मा असेस त्याची हो मूर्ती सुवेस जेत वर्ण वपू निर्दोष मिरवेत असे स्मृती त्याची अवेव देकांगिक भाव तेत लावण्याची ठेव अर्थ शोभा. एकूण हे जर बघितलं तर 18 पुराणे बरं का. पुराणे किती तर मध्ये 18 18 पुराण, 4 वेद 6 शास्त्र, एका हरीचं 4 विधान 6 शास्त्री कारण 18 पुराण हरीशी गाती त्याचं भजन अखंड अविरात चालू आहे. त्याला देव म्हणावं आणि तो अधिष्ठान रूपान त्याचंही वर्णन यावं. तो मांगलिक आहे. अमंगल ज्याला मंगल कुणाला म्हणावं, ज्याला अमंगलाचा दोष लागलेला नाही तो मंगल. काय मग मंगल कुणाला म्हणायचं? आम्ही कुणाला बी मंगल ठरवायला लागलोय, कशाला बी मंगल ठरवायला लागलोय. आणि ते मंगल नाही म्हणल्यावर अनुभव मात्र नाव मंगलाचं आणि सगळा व्यवहार अमंगलाचा. म्हणजे त्याचा सगळा हो नाव कुणाचं बी कसं बी दिलं म्हणजे काय तोही वस्तू तशी झाली असं नाही. नावाला महत्त्व नसून त्या नाव धारण ज्याला आम्ही केलंय चिकटवलंय ती वस्तू काय पद्धतीची आहे, तिचा शक्तिशाली व्यवहार कोणचा आहे, त्याचा परिणाम त्या व्यवहाराचा काय आहे ती घेऊशी वाटते म्हणजे सोडून देऊशी वाटते. ज्या क्षणी
आपल्याला ती जर घ्यावी गुळ तसा बघितला तर सर्वांना आवडता पदार्थ आहे. मुंगीला तरी इथं झाकून ठेवला आहे, निमंत्रण द्यावीची गरज नाही, तिथंपर्यंत गुळापर्यंत ती जाती का गुळ तिच्याकडे जातो? गुळापर्यंत जाते. हा न्याय वापरून जर बघितलं तर म्हणून असा हा मंगल स्वरूपानं देव असेल तर देवापर्यंत आपली म्हणजे वृत्तीची धाव जावावी, डोळा तिथंपर्यंत पोचावा, कान तिथंपर्यंत पोचावा, वाणी तिथंपर्यंत पोचावी. ऐकून घ्या बरं का, बोलू नका. मला बोलायसाठी आणलंय ते बी 1 तास बरं का. मला काही देऊ नका तुम्ही. चहा दिलासा तो सुद्धा नको, कारण माझं बोलणं आहे का अगदी साधं आणि सोपं आणि सर्वांच्यासाठी. आणि मला त्याच्यामध्ये इतका म्हणजे होय ना काय इतका अनुभव आलाय त्या बोलण्याचा की हे बोलणं जर आपण तंतोतंत विचारानं जर आपल्या व्यवहारात ठेवलं तर मागे पुढे उभा राही सांभाळीत, आली आघात निवारावे. ह्या सगळ्या आघातामध्ये म्हणजे सगळं आता हे काय व्यवहार सगळं म्हणजे त्याचं वर्णन करीत बसणं हे चुकीचं आहे. व्यवहार हे ज्याच्या त्याच्याकडं घडतच असतात आणि त्या व्यवहारामध्ये देवाचा आश्रय ठेवून भक्तिभावानं जर आपण व्यवहार केला तर अनुभव त्या व्यवहारकर्त्याला देवाचा आलेलाच असतो. अखंड विश्वाला आधार कुणाचा आहे तर त्याला देवाचाच आधार आहे, त्याला अधिष्ठान म्हणावं. आणि विश्व सगळं कसं आहे मग अधिष्ठान एकच आहे बरं का. सर्वांना आधार मिळणारा देव एकच आहे आणि विश्व मात्र नानात्वानं ओतप्रोत भरलेलं आहे, खचाखच भरलेलं आहे. त्यात पाप पुण्य असेल, त्यात जन्म मृत्यू असेल, गरीब श्रीमंत असेल, म्हणजे स्त्री पुरुष असेल, जाती व्यक्ती असेल, वृक्षवेली असतील, राक्षस यक्ष किन्नर गंधर्व, म्हणजे हे सगळं त्यात असतील बरं का. का आम्हीच तेवढा आहे? मानव असतील, त्यात कोण मंत्री असतील, कोण आमदार असतील, खासदार असतील, मग कोण सत्ताधारी असतील, कोण निराधार असतील आणि कोण साधार असतील. प्रत्येकाला आधार मात्र कुणाचा आहे? आणि देवानं जर आधार काढून घेतला तर कुठला मंत्रीनी काय, कुठला म्हणजे यक्ष राक्षस किन्नर गंधर्व हे सगळं देवाच्या इंद्र चंद्राधिक सगळ्यांना आधार कुणाचा असेल तर त्याला देव म्हणायचं. आणि त्याचं वर्णन आहे ओम नमो जी आद्या, ते मंगल आहे. कुठंही त्याला म्हणजे वावडं नाही, कुणाचा भेदाभेद नाही, आणि अप्रश म्हणजे शिवाशिव वगैरे हे काय नाही, सोहळं ओळख काय नाही देवाला. आम्हाला मात्र सोहळ्यात राहावं लागतं, ओळ्यात राहावं लागतं. म्हणजे का मंदिरात येणार नाही, जरा मी लांबच उभा राहतो. कुठंतरी म्हणजे जन्नाशौच आणि मृताशौच 2 प्रकारचा अशौच असतं. एक जन्माला आलं तर काय म्हणतात? विटाळ म्हणतात त्याला. आणि मेलं तर काय म्हणतात? सूतक म्हणतात त्याला. सूतक आणि विटाळामध्ये जर हे शरीर आहे का देव आहे? आता ह्याचं एवढंच वर्णन एका शब्दाचं करीत बसलो तर आपण पुढं पल्ला गाठायचा आहे. त्रिवेणी संगम मी सांगायला लागलं, इथं संतांची पुण्यतिथी आहे. आणि हे कळेल केव्हा? देवाला कुठलाही विटाळ नाही, सुतक नाही, परी संता सवे वसता, योग ज्ञानी पैसता, गुरुचरण उपासता वैराग्यशी, येण्याची सत्कर्मे अशेशी अज्ञान वेरमे, संत संगती असावी. आणि थोडं फार आपल्याला त्यांचा सहवास लाभावा आणि त्यांनी या विश्वाकडं बोट करून हे पदार्थ असे आहेत म्हणून सांगावं. आणि देहाचा संबंध धरून आपण जीवन जगावं म्हणजे. आणि तिन्ही म्हणावं काय? नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ, सावधान आणि सावध होऊन आम्ही कुठंतरी नाम सप्ताहाच्या म्हणजे साधनात जर आम्ही उतरलो तर साध्यापर्यंत नेणारं साधनही आपल्याला संतवाणीतनं कळत असतं. काय सांगितलंय? काय? तुझे नामच्या मावडे
वरी भेटी होय आणि जवळीक जोडे, गोटी सांगशी सुरवाडे आनंदाची. त्या देवाचं एक नामचा कसं आहे नाम सप्तानो जळोजी मळोजी. काय त्याने काय भजन करायचं, काय भजन, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. मग ते देवाचं नाम आणि देव जर मंगल असेल तर देवाचं नाव अमंगल. हो, मग असे मी काय लक्षण केलंय शरद, एका ना ऐका एखादं लक्षण दुसऱ्याला सांगता येईल, 10 पर्यंत पोचल आणि ते जर झालं तर परमार्थ हा परंपरेनं नांदत असतो. कुठंतरी मध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणजे काहीतरी आपल्याला म्हणजे त्यांच्या अवतार कार्यामध्ये एखादा मंत्र जर बोलला तर आमच्यापर्यंत तो कसा आला, परंपरेनं आला बरं का. काही काही लोकांची आता म्हणजे आग्रहाची आणि हट्टाची गोष्ट असते. मी 3 माध्यम ठेवले त्या सेवेला. पहिली सेवा आहे माझी, एक माध्यम देवाचं मांगलिक म्हणून अधिष्ठान ओम नमोजी आद्या, हे पहिल्यांदा आपल्याला नमस्कार करावं लागेल. मंगल किती प्रकारानं होतं, 3 प्रकारानं होतं. शास्त्रीय शब्दात जर त्याचं वर्णन करायचं झालं तर एक पहिला प्रकार काय आहे, नमस्कार रूप मंगल. देवाला काय करावं, तिकटीवरल्या देवाचा हाल असते. काय हाल असते, तो बिचारा बसलेला असतोय मंदिरात आणि आम्ही आमच्या गडबडीत असतात, असं एक गचका मारायचा आणि पुढं जायचं. आता तुम्हाला काय सांगितलं, अमुक मंदिरात अशा पद्धतीने जावा, हे तुम्ही तिथं म्हणजे या वारी हे करा, त्या वारी ते करा, त्या मंदिरात तसं जावा, त्या मंदिरात तसं जावा, असं हे सगळं देवांचं कार्य आहे बरं का. आता सगळ्याला हे मांगलिक आहे, देव हा मंगल आहे. आता सर्वांचा एक ओम नमोजी आद्या हे जर लक्षण करायचं झालं तर तो सर्वांचा एक आणि अनादी कालापासून आत्तापर्यंत एकच आहे, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काय नाही. माऊलीनं त्याचं वर्णन केलं, वेदानं वर्णन केलं, शंकराचार्यांनी वर्णन केलं आणि तुमच्या आमच्यापर्यंत त्याची मध्ये परंपरा टिकून राहिली. असं हे मंगल हा ते त्याचं व्यक्तिगत त्याला एक विशेषण. हां, म्हणजे हे सोंग सारिले या रूपे अनंते, पुढेही बहुत करणे आहे पुष्कळ, हे देवा व्यतिरिक्त दुसरं कोण नाहीच बरं का. इथं जळोजी मळोजींचं ग्रंथ वाचणारे बी देवच आहेत आणि ऐकाय बसणारे सुद्धा देवच आहेत, विना घेणारा देव आहे. आणि म्हणजे आता या बसा ऐका, भोजन देणारा सुद्धा आणि भोजन घेणारा सुद्धा, हे सगळं देवा व्यतिरिक्त. जोपर्यंत देव आहे तोपर्यंत ते सगळं चालतंय का नाही. आमचं कान, आमचा डोळा, आमचं पाय, आमचा हात, आमची वाणी, आमचं हा अहंकार, हे सगळं देव आहे म्हणून आणि एखाद्या देवामुळं का आमच्यामुळं, हे कबूल आहे ना काय. मग ओम नमोजी आद्या, श्रद्धा ठेवा, देवाचं झालं. आणि नाव कोणाचं आहे, तुमचं नाव काय, देवाचं नाव. म्हणजे विष्णू सहस्रनाम वाचा की जरा, किती देवाला नावं, किती गावं, काय सगळे देवाची रूपं किती, अनंत नावं, अनंत रूप. आणि हे सगळं विस्तार कुणाचा आहे एकूण जर बघितलं तर ह्याची प्रक्रिया काय फार एवढी अडचणीत नाही. देव सांगायला सोपं आहे, ऐकायला सोपं आहे, पण त्या देवाविषयी व्यवहार करायला म्हणजे करणं म्हणजे कर्म. हे किती 3 प्रकारानं मंगल आहे. थोडंच सांगतो बा, ऐका बरं का. कोणाला कळल त्याला कळल, नाही कळलं तर शंका आली तर समजून घ्या. भागवत मानकर महाराज तुम्हाला समजून देतील. रामकृष्ण हरी. हे कशाला लावलं सांग, ह्याचा काय उपयोग, हे काय ऐकतंय काय सांगतंय आणि ह्याला दोष काय करणार आहेत.
ऐकताना आपल्याला म्हणजे पूर्व पक्ष उत्तर पक्ष म्हणजे समोर उभा राहावत, हजर राहावत, व्याघात दोष कळावेत, अतिव्याप्ती अव्याप्ती असंभव हे दोष कळावत. आणि ज्या वेळेला पूर्व पक्ष जर निर्माण झाला तर चला उद्या गाठ घेऊया म्हणशीला तर नाही, ज्या वेळेला पूर्व पक्ष तयार होईल त्याच वेळेला तुम्ही उभा राहून तिथं बोलावं लागतं. आणि ही शंका आहे, या शंकेचं काय ते सांगा म्हणावं लागतं. नाहीतर शंका आता या तारखेला आणि पुढच्या सप्ताहात जर समाधान करून घेतो म्हणशीला तर होत नाही. मासी पंख पाकडी का होत नाही? मासी पंख पाकडी तव हे सरे. वेळ जाते बरं का, लोटली जाते. म्हणजे विस्मरण हे स्वभावत आहे ते का विस्मरण तुम्हाला आहे का नाही, अज्ञान आहे का नाही? म्हणजे म्हणजे कुणाचं विस्मरण, खऱ्या अर्थाने विस्मरण कुणाचं? मधीच सांगतो, अजून मांगलिक सांगायचं आहे. पुन्हा आता ते तिन्ही घटना सांगायच्या आहेत. कर्म उपासना ज्ञान ह्यात आता ते बसवायचं आहे. आणि अशा पद्धतीने एका तासात ही सेवा तुमच्या पुढं म्हणजे हो प्रगट काय याला सुद्धा कौशल्य आणि देवाचं सहाय्य, आपल्या बुद्धीचं कौशल्य, आपला अभ्यास आणि देवाचा आधार आणि देवाची मदत घेऊन आपण तिथंपर्यंत जायचं बरं का. म्हणजे हे बसवायचं सगळं. 1-2 1-2 1-2 शब्दात लक्षणं काय जास्त वाढवायची नाही. आणि तेवढं आपल्याला कळतं. का कळतं आणि ते कुणाला कळतं? मानवी शरीराला कळतं. म्हणजे इथं एक शब्द मी सांगून जातो तुम्हाला. तुमच्या प्रत्येकाच्या किती माणसं आहेत? 5-10 माणसं आहेत. एवढ्यांच्या ध्यानात कुठल्याच्या तरी एकाच्या राहू दे. देव आणि माणूस, देव आणि दगड यातला फरक माणसाला कळतो का पशुपक्ष्यांना कळतो? माणसाला कळतो. त्यालाच माणूस म्हणायचं बरं का. आणि त्यानंच सप्ताह करायचा. देव आणि दगड, पण दगड आणि माणूस यातला जो फरक आहे तो कोणाला कळतो? माणसाला कळतो बरं का. आता नमस्कार रूप मंगल, शास्त्रानं 3 मंगल केलेत. त्या देवाबद्दल 3 प्रकाराने मंगल झाले. एक पहिलं नमस्कार रूप मंगल. आपण थोडक्यात सांगूया. देवाला नमस्कार. तुम्ही 17वा अध्याय काढून बघितला. मला असं वाटतं काही काही लोक पैठणचं, आळंदीचं म्हणजे आणि कुठलं सगळं नाव सांगतात. आणि एक ज्ञानेश्वरी बघितली तर कच्चे. आणि ज्ञानेश्वरी जर आपल्याकडं जर कच्ची राहिली तर मग आता तरी काय पक्का होणार? म्हणजे ज्ञानदेवे रचिला अनेक तुका, हो इकून जर बघितलं तर म्हणजे वेदाची प्रस्थानत्रयी म्हणजे ब्रह्मसूत्र, उपनिषद आणि भगवद्गीता ही वेदाची प्रस्थानत्रयी आहे. आणि त्या भगवद्गीतेचं आणि ह्या सगळ्या याचं प्रस्थानत्रयी जर आपल्याला बघायची झाली तर उपनिषदाची किंवा ब्रह्मसूत्राची प्रस्थानत्रयी काय, भगवद्गीतेची प्रस्थानत्रयी काय, तर ज्ञानेश्वरी, गाथा आणि भागवत ही अखंड या व्यासादिकांच्या लिखाणापासून त्यात शंकराचार्य अधिक आणि माऊली ज्ञानोबा किंवा भगवान श्रीकृष्ण भगवद्गीता ही प्रस्थानतरे आहे. आता एकूण जर आता आपल्याला याचा संबंध जर पोचायचा झाला तर माणूस आणि देव असं मी बोलत गेलो. दगड आणि देव यातला फरक देवाला कळणार, दगडाला कळणार का माणसाला कळणार? काय सांगशील आम्ही? म्हणजे तुम्हाला काय
म्हणजे अजिबात अस्थिर करणार नाही. तुम्ही जेणेकरून स्थिर होशीला आणि एखादं वचन तुमच्या पदरात पडल एवढा प्रयत्न करण्याचा मात्र मी आटोकाट प्रयत्न करणार. म्हणजे सेवा वाया जाऊ नये, आपलं पेरलेलं पीक उगवावं आणि म्हणजे त्याचा उगावलं तर शेतकऱ्याला, म्हणजे माऊलीनं कसं लिहिलंय ज्ञानेश्वरीत, काय लिहिलंय, सशांती निवडावे बीज जैशी. आता त्या शेतकऱ्यानं काय करावं असं काहीतरी आगंतुक विचारलं तर काही ज्ञानेश्वरीचं काय, म्हणजे किती घरोघरी आहेत बरं का ज्ञानेश्वरी, घरोघरी माळा येतात, घरोघरी वाऱ्या येतात, घरोघरी महिन्याच्या आहेत, आणि पण इकडं लक्ष नाही. होय ना. मग का सांगा कुणाला तरी, राहू देत जास्त माणसं, म्हणजे एखाद्यानं सांगा काय शेतकऱ्यांना काय कसं. आता पेरणीचं नाही, ब्याचं नाही, ह्याचं तिचं सांगितलंय, वाया जाऊ नये म्हटलं. इतक्यापर्यंत आल्यावर थांब तिथं पाहिजे. एखादा भजने असतं, जर कीर्तनकाराला प्रमाण द्यायचं असेल म्हणजे, आणि त्या भजन्यानं ते उचलून घ्यायचं असेल, लागलंच ते कानात जर ते पदाचा अर्थ भरलेला असेल तर तिथं बसणारच प्रमाण तो देत असतो. आणि अशा पद्धतीनं बसत नाही ते प्रमाण तिथं देऊन कीर्तनकाराला अति भार ठेवल्यासारखं, त्याचं त्याला आधी वज्ज जात नाही, आणि त्या ठेवलेल्या प्रमाणाचा विस्तार सांगिस्तोवर धरल्याला माग बाजूला जातो, त्याला अनवस्था दोष पडतो, अन्यथा ख्यातीमध्ये ते वर्णन होतं. म्हणून सूत्र एक पाहिजे आपल्याला, अभिप्रेत असायला पाहिजे ते, आणि आपलंही तिथं बैसका पाहिजे, इतकं ऐकायला पाहिजे शरद, तरच तुम्ही कुठंतरी, मी काय विचारलंय ते काय, पेरोनी शेता जायचे, पुजोनी देव पाहिजे, पेरोनी शेता जायचे. पेरून का शेताला जायचं, पुजून देव का पाम बघायचा, तर देव म्हणजे सुशोभित, म्हणजे गंध अक्षता, इतर त्याला पुष्प धूप दीप हे सगळं नैवेद्य अर्पण करून जर त्याच्याकडे आपण दृष्टी ठेवली तर आपल्या कर्माचं एक म्हणजे पर्व झालेलं असतं. यातनं कर्म म्हटलं की म्हणजे बापूसाहेब, कर्म लय अवघड आहे का उपासना लय अवघड आहे का ज्ञान लय अवघड आहे? किती कांड आहे ते? त्रिकांड आहे, वेद त्रिकांड आहे. वेदामध्ये कर्म ही पहिली पायरी आहे, आणि कर्म उपासना ज्ञाने साधनेमध्ये तुमच्या आमच्या यावं लागतं. म्हणजे पहिल्यांदा काय पाहिजे, हो कर्मातनं आपण पार पडायला पाहिजे. कर्म कसं आहे, आता मी काय ठेवलंय, एक देव, दगड, होय ना, आणि माणूस, ही सुद्धा त्यात म्हणजे संगती ठेवली आहे, त्रिपुटीचा संबंध आहे. तुम्ही द्रष्टा आणि दर्शनी हे ठेवा, भज्य भजन भजक हे ठेवा, भोग्य भोक्ता भोग हे ठेवा, म्हणजे प्रमाता प्रमेय प्रमाण हे ठेवा, कुठलीही त्रिपुटी ठेवा. शास्त्रीय जरी तुम्हाला एखादं इकडलं तिकडं बसायला पाहिजे आणि तिकडलं इकडं बसायला पाहिजे, विसंगती असून चालणार नाही, होय ना. म्हणजे एक तुमचं पाण्याचं भांडं असलं तर पाण्याचं भांडं आमटी वाढायला बी चालेल का नाही, आणि आमटीचं भांडं पाणी वाढायला बी चालेल का नाही. म्हणजे पाण्याला भांडं, आमटीला भांडं वगैरे हे सगळी आणायची कुठली, साधक एकटा आहे का म्हणजे अनेकांनी एक एक साधन करायचं का, एकट्यानंच कर्म उपासना ध्यान म्हणजे हाताळायचं आहे काय? बुद्धी एक आहे, मन एक आहे, म्हणजे डोळा एक आहे, कान एक आहे तुमचा, आणि दोन्ही जो तुम्ही म्हणशीला दोन आहेत, पर तुम्हाला एकच शब्द दोन जरी कान असलं तरी एकाच वेळेला ऐकू येते. आता ते प्रकरण तुम्हाला हे माऊलीन लिहिले एवढ्यासाठी सांगतो, इथं बसून ते इतकं वज्ज घेऊन चालता येत नाही श्रोत्याला. दो अंगाची आटणी घेऊशीत आहे, एक म्हणे झाली भेदाची वाहणी आधा दिजे, म्हणजे गोडी आणि गुळू कापूर आणि परिमळू, निवडू जाता पांगळू निवाड होय. म्हणजे कसं, म्हणजे
2 डोळं असलं तर त्यात दृष्टी एक आहे, 2 कान असलं तर शब्द एकच आहे त्याच्यामध्ये, 2 ओठ असलं तर त्याच्या बोलणं एकच आहे. हे सगळं बघितलं. पाय 2 आहेत का एक आहे? आता हात किती? 2. टाळी एकच आहे, नाद एक आहे, चाल एक आहे. आणि चाल आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही सहज चालला आणि त्याचं म्हणजे हे केलं तर ती मध्ये कसं ठेवलंय बघा. सहज तुम्ही चाला आणि नंतर चालल्या तिचं माप घ्या तुम्ही. प्रत्येक पावलाच्या मध्ये अंतर कमी जास्ती आहे का? बरोबर आहे? हा, सहज मात्र चालाय पाहिजे. नाहीतर तुमची त्या एखाद्या माकडाची चाल लावली, एक उडी मारायची, एकदा मागं वळून बघायचं, तिकडं चालायचं, असं नाही. तुम्ही त्या एखाद्या तुमच्या विषयाच्या असू दे किंवा देवाच्या छंदामध्ये चाल असावी आणि त्याला दोन्ही पायाच्या मधल्या चालीचं अंतर बरोबर ठेवलंय. कुणी? तुम्ही ठेवलाय तो तुमचं पाय आहेत ना. त्याला प्रबंध म्हटलंय. होय ना? काय प्रबंध वेगळा, बांधिलकी आहे दोन्ही डोळ्यांच्या मध्ये. अरे तुम्ही 2 जरी असला असता तरी एक दृश्य बघा. अरे 2 कान असला असता तरी एक शब्द ऐका. अरे हे सगळं 2 ओठ असलं तर एक गोटी बोला, गोष्ट एक असू दे. आमचं किती ठिकाणी आहे बघा. आता बाहेर जाऊन जर थोडासा एक शब्द सांगतो, काय चाललंय बाजीराव, असं चाललंय. आता काय यातला कुणावर कुणी विश्वास ठेवायचा? तुम्ही मला सांगता आलोच म्हणून, यांना बी सांगता आलोच म्हणून, आणि तुम्ही भलती पडत कुणाच्या तरी पदराला गाठ मारून रिकामं झालायचा. काय चाललंय? सकाळी माणूस पैसे गोळा करतो, संध्याकाळी पुरत नाहीत त्याला. केवढी महागाई झाली, काबाड कष्ट. माणसं रस्त्यावर जास्त आहेत का, म्हणजे आपल्या आपल्या धर्माच्या कर्मामध्ये जास्त आहेत? काय सांगशील याच्याबद्दल? आणि अशा या गोंधळामध्ये म्हणजे मांगलिक म्हणून देव सांगायचा आहे, म्हणजे कर्म उपासना ज्ञान सांगायचं आहे. आणि ध्येय ध्याता ध्यान आणि ज्ञेय ज्ञाता ज्ञान इथंपर्यंत आपल्याला पोचायचं आहे. आणि हे एका तासात कसं काय होणार? कसं काय होणार? ते आली काय पंढरपूर सोडून? म्हणजे देवानं त्यांचं सगळं म्हणजे खातं भागवलं, काय असेल नसेल ते. म्हणजे रोज तुम्ही आता महाराज वाचत्यात ऐकता, मग आम्हाला उचलून लागा हाळी मारले तर कोण येत नाही. म्हणजे त्यांचं काय आणि आमचं काय, असं का? ते देव त्यावेळेचाच का? देवात बदल झालाय कलियुगाचा. कलियुगात सापडलाय देव. म्हणजे सत्ययुगात होता तोच आता आहे का? म्हणजे आता कलियुगात दुसरा आलाय आता पुढं. आणि म्हणजे काय, मध्ये किती युग होऊन गेले, किती पर्व झाले, किती सर्ग झाले, किती म्हणजे कल्प झाले. आणि जर देव आहे तोच का? हे ओम नमोजी आद्य काय सांगायला आठपल काय तो? आणि म्हणजे पूर्वीच्या काळात स्वस्त होतं तेव्हा त्याला सोनच म्हणलं जा, आणि आता 1.5 लाखावर गेले त्याला काय म्हणणार आता? आणि झाला अलंकार तर ते कुणाचं? स्वस्त होतं त्यावेळेचं बी. हो, आता काल परवा होतं की हो. आता ह्यामध्ये अलीकडच्या काळात आमच्यासारख्या माणसानं सुद्धा 200-250 रुपयानं सोन्याचा दर ऐकलाय. म्हणजे आहे ना काय. आम्ही आता 3.5 आता ती कुठं पोरी बिरी दिल्या तर 3.5 हजार तोळं सोनं घेतले. आणि आता हे एक हाय कुठं? आता मग आता घ्यायचं झालं तर एवढं पैसे. आता तुम्हाला किती पैसे होते? आता पगार किती आहे? म्हणजे कुठं कुठं जातोय, केवढा गोंधळ आहे बघा. आणि ह्यो का झाला आणि कुणी केला? आणि जर आता पाऊस त्यावेळेला पडताच, आता पाऊस पडतो, थंडी त्यावेळेला होती, ऊन त्यावेळेला होतं, पिकं त्यावेळेला येत होती, आणि आता सुद्धा पिकं येतात. आता सुद्धा कष्ट आहे. म्हणजे कोणचं? थोड्याशा कष्टावर सुद्धा भरपूर उत्पन्न मिळत होतं. आता किती बी तुम्ही म्हणजे इकडलं तिकडं काही जरी केलं सा तरी ज्याचं त्याला जमीन आहे तीच. तुम्ही म्हणशीला शंका वाढली
जबाबदारी तुमची नाही, आमची नाही, ईश्वराची आहे. कार्य नाटविषयी कृपाळू देवासी काय म्हटलंय तिथं, पोषितो जनासी एकलाची. मग आता सांगा, एकूण जर बघितलं तर कर्म हे दुस्तर आहे. म्हणून पहिल्यांदा म्हणजे ओम नमोजी अध्यायाचं मांगलिक जर विचार केला तर त्याला नमस्कार तरी करावा. देवाला श्रद्धेनं नमस्कार करणं ते 17 लिहिले बघा. लिंग का प्रतिमा देती, देखत खेवो अंगेष्टी, लोटिली का काठी जैशी. कसा नमस्कार करावा? आपला शरीर भाव शाबूद ठेवून नव तर शरीराला विसरून नमस्कार. मग शरीराला जर विसरत असेल तर पाकिटाला जपून, धोत्राला जपून, म्हणजे इज्जतीला जपून, कोण काय म्हणतील, मी एवढा मोठा माणूस आणि असा कसा पाया पडतोय, लोटांगण घ्यायला लागलाय, हे सगळं सांभाळून आमचं दर्शन असतं. ज्या त्या पद्धतीनं. आता आम्ही जरासं यात म्हणजे इकडं तिकडं जरा हे झालंय, कुठं जाईल तिथं काय खुर्ची देतो म्हणतात, बसा इथं. खुर्ची माकाड बसल्या का ते एकटंच कुठं बसतात, त्यात ते सगळ्यांच्या बरोबर असावं. काय असेल ते कसं. मग आता इकडे यायचं म्हणून गण लावून यायचं. एकदा तुम्ही सकाळी आंघोळ केल्यानंतर देवाची आठवण करून स्वधर्माच्या क्रियेला आरंभ करण्यापूर्वी एकदा गंध लावा. आणि पुन्हा तुम्ही जर बाहेर निघाला तर तो लावलेला गंध देवासाठी नाही, लोकांच्यासाठी. लोकांच्यासाठी गंध लावू नका. कर्म इतकं दुस्तर आहे. देवासाठी गंध लावा विधिवत एकदा. आणि तुमच्या म्हणजे इतर कर्मामध्ये जर पुसला गेला तर जाऊ तिकडे, एकदा नमस्कार करा. आपल्याला 12 तास लोकांनी बघावं किंवा हे करावं यासाठी नाही. देवाला म्हणजे सगळं विचित्र आहे. रामकृष्ण हरी. एकदा झोपून उठल्याबरोबर रामकृष्ण हरी म्हणा, आणि झोपताना एकदा रामकृष्ण हरी म्हणा. भगवंता मला सुखानं एवढी झोप लागू दे. झोप लागते का वारकऱ्याला? नैसर्गिक झोप लागावी आणि नैसर्गिक त्याला जागृती यावी. प्रकृती चांगली आहे असं समजा, विकार नाहीत. तुम्ही किती खाता, काय करता, केवढं राबता ह्याला महत्त्व नाही. तुमचं आरोग्य कसं आहे आणि ते कुणी ठेवायला पाहिजे तर त्या देवानंच ठेवायला पाहिजे. म्हणजे देव सुखी ठेवतो बरं का. बघूया थोडं थोडं कर्माचं हे आता ह्यात कर्मातनं स्वधर्माची क्रिया आहे. धर्म काय तर देवाचं दर्शन घेणं धर्म आहे. सर्वांच्यासाठी देवाची तुमची कल्पना असेल तसा तसा देव करा. देव वास्तव इतका नाही होय ना. मध्ये लांब आहे देवाचं गाणं. देव शब्दाचा अर्थच असा आहे निर्विकार. आणि म्हणजे निर्विकारत्व जिथं देवाचं तुम्हाला दिसून येईल त्या देवाला नमस्कार करा. आता काय म्हणले हरिपाठ जरा वाचा की. आता ते 3रं पर्व लवकरच वाचा. वाचा बघा काय. सगुण आणि निर्गुण हे दोन्हीचा संबंध नाही. म्हणून जिथं जाणीव नेणीव भगवंती नाही, हरी उच्चारणी पाही. ज्याला जाणीव नाही, नेणीव नाही आणि त्याचं नाव घेतल्यानंतर बरोबर तो जागा होईत असेल तर त्याला देव तुम्ही म्हणा. भागवत महाराज कसा आहे तो. तुम्हाला गरज आहे ना काय, मग नाम साधना करा. साधन काय आहे? सोपं आहे. तुका म्हणे सोपे आणि शहाणा तो धनी मग घेत नाही तो. आम्ही ज्ञानेश्वरी वाचा म्हणते. आता इथं तर मी म्हटले की ही ओळी तुम्हाला 10वीतली सांगितली आहे. तुझे नामचे आम्हा आवडे, वरी भेटी होय आणि जवळीक जोडे, गोटी सांगशी सुरवाडे आनंदाची. तू गोष्ट सांगतोयस म्हणजे देवाबरोबर जर कथाकथन झालं तर देवाची गोष्ट कशी आहे? कीर्तन कुणाचं? फार जुनी पद्धत आहे. महाराज
आपल्या संप्रदायात कशाला हे आता आमच्यासारख्या मध्ये अगदी ज्याला दर्जा नाही त्या लोकांचं तुम्ही हे करायला लागलं आहे. म्हणजे नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग. हे काय कशी कशी घटना आहे? तुम्ही याचा अर्थ कसं लावता, कसं लागतात, कसं आहेत ते आपल्याला समजून येतात काय? नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग. आणि काय कुणी कुणाला सांगावं? ज्ञानदेवा बोला अभंग. म्हणजे ज्ञानदेवानाच का? तर त्या अभंगाची रचना आणि त्यातला तो भाग म्हणजे सगळं कुणाकडं भांडवल ज्याच्याकडं आहे त्यांना तुमची सुद्धा पद्धत आता तशी आहे. कुठं कुठं चाल दिल्याशिवाय म्हणायची नाही, चाल द्यायची बरं का. म्हणजे म्हणा येते म्हणून मधी तोंड घातलं तर तो नाही चालत. म्हणजे सूचना आज्ञा म्हणजे आपल्या संप्रदायात बस म्हटलं सांगायला तरच बसायचं. आणि तुमच्या आळोकं पिळोकं देऊन नाही, सहज अवस्थेमध्ये काय अनुभव असेल तो तुम्ही सांगा. मग अनुभवे आले अंगा ते या जगात येत असं. एखाद्या कामाचा जरी अनुभव सांगितला असा, घरचा अनुभव सांगितला असा, एखाद्या भांडणाचा अनुभव सांगितला असा, तरी ते सुद्धा भगवंत सेवेत जमा धरतो, संत सेवेत जमा धरतात. आम्हाला जरी ते पसंत नसलं, आम्हाला वा काय सांगितलं, अमकं सांगितलं, तमकं सांगितलं, हे साफ चुकीचं आहे. तुम्हाला ज्या वेळेला अध्ययन करायचं आहे, अध्यापन करायचं आहे, त्यावेळेला तुम्ही कर्म उपासना ज्ञान ह्या त्रिपुटीमध्ये येऊन म्हणजे हे समजून घेऊन विवेक वैराग्य समाधी षटक मुमुक्षत्व ह्या सगळ्या साधण्यातनं तुम्हाला म्हणजे हे कळवून घ्यावं लागेल आधी. आणि मग तिथं बसून तुमचा ज्या संसार आणि परमार्थ ह्याच्यातला फरक काढून तुम्हाला सांगता येईल. संसाराला म्हणजे काहीही आधार नाही, प्रपंचाला काहीही आधार नाही, प्रपंचाशिवाय संसार करता येत नाही. आणि संसार काल्पनिक आहे. संसार काल्पनिक असलेल्यामुळं अध्याशिक आहे. आणि देव अधिष्ठान रूपाने आहे. आणि म्हणून देवाला नमस्कार करता येतो. आणि मध्ये कागा हा दाविला जगदाभास. मध्ये जी मज तुमाड होतय भेदाचे कवाड ते फेडूनिया गोड सेवा सुख. हे कुणी करावं? त्या देवानं. म्हणून प्रपंच एक झाला होता हे तू समोर मिथ्या वार्ता. पुढे होईल मागुता कदा कल्पांती घडेना लवणाची मासुळी. जरी झाली जिवाळी अजिवाळी. तिथं हा शब्द घातलेला आहे माऊली. आता म्हणून साखरे संप्रदायामध्ये अशी एक परंपरा सांगितली जाते, अ पासून अगदी ह पर्यंत. म्हणजे याचा अर्थ काय? अ पासून ह पर्यंत एकूण एक. आता हे एवढाच विषय. याचा विस्तार काय आहे की तर याचा विस्तार अज्ञान केवढा आहे, कुणाकुणाला आहे, अज्ञानाचा परिणाम काय आहे, ज्ञान म्हणजे काय, कशाला आपण ज्ञान म्हणतो, ज्ञानाचं लक्षण काय, अज्ञानाचा परिणाम आहे आणि ज्ञानाचं लक्षण आहे. अज्ञानाचा काय परिणाम? अज्ञानाचा काय परिणाम? क्षत्रिय असून म्हणजे युद्ध करीत नाही म्हटला. अज्ञानान का ज्ञानान? कोण? अर्जुन. म्हणजे अर्जुन हा कसा आहे? अर्जुन हा कसा आहे? पुरुषार्थ सिद्धी चौथी ही अर्जुनासाठी आहे बरं का. आपल्या भक्तियोगातनं भागवत धर्माचा एक सखोल अभ्यास झाला. आणि देवाला जर आपलं सर्व ऐश्वर्य जर अर्पण झालं
तर त्याच्या करताय पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन ये आपल्या हाती रिगाला भक्तिपंते जगा देतो. तो भक्त आहे, अर्जुन भक्त आहे. आणि त्या तसा तो वीर आहे, शौर्य आहे त्याच्या ठिकाणी, आणि एक धनुर्धारी आहे, अजानुभाव आहे. पुढं आणि सांगायचं झालं तर म्हणजे अजानुभाव कोणाला म्हटलं जातं? ज्याच्या हातामध्ये बळ आहे आणि गुडघ्याच्या खाली हात ते म्हणजे लोंबतात. इतकं त्याचं सौंदर्य आहे, इतकी त्याची शक्ती आहे, आणि त्या हातामध्ये मग क्षत्रिय धर्माचं तेज आहे. म्हणून बाण रामाचा, अर्जुनाचा, आणि बाण आम्ही म्हणजे हातात धरलेला आमचा. श्रवण अर्जुनाचं होय ना, आणि श्रवण आमचं. म्हणजे तो भक्त आहे, तो शिष्य आहे, आणि तो म्हणजे आणि पुन्हा बघा काय काय त्या अर्जुनाचं जर वर्णन करायचं झालं तर अवघड आहे सगळं. आणि एवढं जर असेल पायकुपाठीशी घातला आपण पुढा राहिला, ते ज्याने पांचजन्य अस्पुरीला अवलिळाची होय ना, तो त्याचं काय गाडीवान झाला होय ना. म्हणजे त्या भागवतात्री नाथाने असं वर्णन केलंय, आम्ही कुणाची न घेता कवडी धूत असे अर्जुनाची घोडी. तो तिथं घोडी धुवायला लागला. आणि एकूण जर देव जर घोडी धुतोय, हा ऋषे तरी बुजावीत जाय. हो, तो रुसला तर हे त्याची समजूत काढतो. अरे तुला काय झालंय? म्हणजे एवढा हा शौर्य गाजवणारा, म्हणजे कुठं इंद्राबरोबर होय ना, कुठं खाल जमिनीवरची केलीच, म्हणजे असा प्रत्येक ठिकाणी याचे म्हणजे पुरुषार्थाचा डंका वाजलेला. अरे तू कोण आहेस आणि काय करायला लागलास? आणि त्यानं देवाला विचार करायला लावला त्यानं. ते कारण म्हणी धरले, मग सरोस बोलो आदरिले, जैसे मातेच्या कोपी फेकुले स्नेहाती. असं भगवंतानं विचार करून ह्याला काय लागलंय? तर हे अज्ञानाचं भूत लागले. अज्ञान काय कुठं जाईल आणि केवढं कोणाकडं. आणि एवढ्या जर अर्जुनाबरोबर ते जर राहत असेल तर आमचं केवढंसं हलकं झालं असेल अज्ञानाचं वज्ज. काय कळतंय आपल्याला? काल परवा एक मी मध्ये ओवी थोडीशी अर्धीशी बरोबरने अर्धी चुकीची सांगून बघितलं. काय सांगितलं तर मी तुम्हाला सांगतो. पारमार्थिक क्षेत्रामध्ये म्हणजे एक साधना कशी असते, कोणी केली. आपल्या अमानित्वम अदंबित्वम 13व्या अध्यायामध्ये या श्लोकावर एक विस्तार लिहिताना माऊलीनं एक ओवी घातली. ती ओवी अशी आहे, शरीराकडे पाहता पाहता शरीराकडे शरीर भोगाकडे पाहता कृपून आवडे. आता मी तिथं काय जोडलं माहिती आहे काय? वेगळं सांगितलंय, मुद्दाम सांगितलंय. आज ते बरोबर करून घ्या. आणि ते देखे दगडाचे नि पाडे नि चाड ऐसा मी जोडलं तिला. ही बी ओळीच आहे, ज्ञानेश्वरीच आहे. तर दृष्टांत हे बाहेरचं देता येतात बरं का आपल्याला. म्हणजे दृष्टांत समजून घेणं हे महत्वाचं आहे. आणि आपल्याला कर्माचं प्रकरण मोठं आहे आणि आपल्याकडं ते येत नाही. शरीर भोगाकडे पारमार्थिक क्षेत्रामध्ये अर्जुनासारख्या म्हणजे अर्जुनाची पांती याचा अधिकार प्राप्त करून घ्यायला असता सफल. आणि अर्जुनाचं वर्णन करायला पुन्हा रात्र पुरणार नाही, कारण एवढी आपल्याकडं कुठं म्हणजे तयारी आहे. आम्ही काय अर्जुन आहे? त्या अर्जुनाची माहिती आम्हाला लागेल. आम्ही एक सामान्य जीवन जगतो. आमचा म्हणजे काय धड आहे आमचं? म्हणजे अज्ञान धड काय, अविद्या धड काय, माया धड काय, म्हणजे मन धड काय, बुद्धी धड काय, मनाचं तरी काय भलतंच आहे, मोठं काम आहे ते. आणि आपल्याकडं केवढा अहंकार आणि केवढा लोभ आणि केवढा मोह, आणि काय आपल्यातलं कमी झाले. एकदा चंद्रभागेत आंघोळ करावी, जाता जाता एक वचन सांगतो, म्हणजे एक दोष सुटावा बरं का.
जळोजी मळोजींचा सुटला तसा. परी संता सवे वसता योग ज्ञानी पैसता, गुरुचरण उपासता वैरागीशी. मोठी पद आहेत सगळी. आणि संत सान्निध्यात आपलं जीवन जावावं, संत सेवेत आपलं म्हणजे व्यवहार असावं. आता पुन्हा असं त्या अर्जुनाचं आहे, म्हणजे एवढा अर्जुन, त्याची जर तशी घटना झाली म्हणजे पहिला अध्याय तो अर्जुनाचा विषाद आहे, दुसरा सांख्य आहे, तिसरा कर्माची संगती आहे, चौथा त्यात म्हणजे भगवंताच्या म्हणजे कार्याचा आढावा आहे सगळा. अवतार धारण करून अधर्माची अवधी तोडी, दोषाची लिहिली पाडी, सज्जना करवी गुढी सुखाची उभी. पाचवा म्हणजे कर्म होय ना, हा ज्ञान कर्म संन्यास योग म्हणून आहे. सहावा योग आहे. सातवा प्रकृती पुरुषाचा संबंध प्रधान आहे, हा प्रकृती प्रधान आहे. आठवा म्हणजे ब्रह्म कसं कोणचं होय ना, सांगा. हो, सगळं आहे. ब्रह्म कशाला म्हणायचं, कर्म कशाला म्हणायचं, म्हणजे त्याला आदिदैव कशाला म्हणायचं, आदिभूत कशाला म्हणायचं, आध्यात्मिक कशाला म्हणायचं, कर्माची संगती तिथं आहे. आठव्यातला तिसरा श्लोक काढून वाचा, म्हणजे आता मी सांगत्याला तुम्हाला तिथं संबंध आहे. जर कर्ताच सिद्ध होत नाही तर कर्म काय सिद्ध आहे. कर्माची भ्रांती आहे आम्हाला. आणि मध्ये कर्म फळाचा आस्वाद, कर्तृत्वाची भ्रांती आणि कर्मफळाचा हा आस्वाद. हा कर्तृत्वाची भ्रांती का कर्मफळा, कर्तृत्वाचा मधु, हा मधु आणि कर्मफळाचा आस्वादू, या दोहीचा बोली जे कर्माचा की असा आहे. अजून एक ओवी आहे, असू दे तिकडं. इकडं वेळेच जाळ हे होऊ लागलं, यांना जरा थांबवा. वेळ अशी आहे, संपली या जवळजवळ. थोडंसं 1-10 मिनिटं सांगायचं आहे. त्यात तुटकं कणकं करून सांगतो मी तुम्हाला. कर्माच्या अतिसूक्ष्म म्हणजे कर्म एवढंच करा, यालाच कर्म म्हणा. कुणाची तरी श्रेष्ठाची आज्ञा व्हावी आणि आपल्याकडं कार्य व्हावं, त्याला कर्म म्हणा. तुम्ही मनान जर करतो म्हणला तात्या तर कर्म नाही. तुमच्या मनाला म्हणजे मनोमार्गे गेला तो येथे मुकला. सोपं साधं. कुणाचे तरी, मग आई वडिलांची, गुरुची, म्हणजे आपल्या बहीण भावाची, आपल्या एखाद्या शेजापाजाऱ्याची, आपल्या श्रीगुरूंची, आपल्या आराध्य दैवतेची, अशी ज्या वेळेला तुम्हाला आज्ञा होईल की हा शर्ट घाल, म्हणजे हा फेटा बांध, म्हणजे हे अमक्याला हे नेऊन दे, त्यावेळेला मनान जर करशीला तर सगळं ते अंगावर बसतं बरं का. ते कर्म तिथंपर्यंत जाऊ शकत नाही, त्याला विधी लागत नाही. वेदाला मान्य नाही, संतांना मान्य नाही, समाजाला मान्य नाही. असं जे कर्म असेल ते दुष्कर्म होतं. त्याला सात्विक कर्माचा संबंध लागू शकत नाही, धर्माचं तिथं संबंध राहत नाहीत, आणि ते फल आपल्याला यथायोग्य मिळत नाही. कर्म अडचणीत घालतं. एक झालं कर्माबद्दल. आणि ज्या वेळेला असं कर्म आपल्याकडं घडल त्यावेळेला तुमचं अंतकरण स्थिर राहतं. आणि आज्ञेचा संबंध घेऊन काय असू द्यात, या की तिकडे जाऊ नका त्यांच्या पाठीमानं, असू द्यात की हो, ती उद्या मोठी होतील ती. मग ते मन स्थिर राहील. ज्या वेळेला मन स्थिर राहील त्यावेळेला काम सोपं झालं. कर्म नानात्वान आहे आणि उपासना एकत्वान आहे बरं का. तुम्हाला म्हणजे तुमच्या अंतकरणाला उपासनेची स्थिरता आहे. त्यावेळेला तुम्ही जर निवांत बसून राहिला तर देवाचं दर्शन होईल, अंतकरण तिथं स्थिर होईल, एखादी घटना कळून येईल, किंवा देव येऊन तुम्हाला काय बाबाजी आपले हा मंत्र दिला राम. हो,
मध्ये हे घटना घडतात बरं का, हे खरं आहे. तुम्हाला तुमच्या बसल्या जाग्याला जर अंतकरण स्थिर झालं, वृत्ती जर चंचल आहे ती स्थिर झाली, तर तुम्हाला कळायला लागते. गाता कळतो, ज्ञानेश्वरी कळते, देव कळतो. आणि मग तिथनं पुढचं जे ज्ञानाचं लक्षण आहे, जे कळणं होय ना, त्याला म्हणजे गुरुकृपेनंतर, ईश्वर कृपेनंतर आणि शास्त्र कृपेनंतर म्हणजे अंतकरण कृपा, तिथं म्हणजे शास्त्र कळतं, ते ज्ञानाचं लक्षण असतं. तिथं तुम्ही एखादी घटना वाचली की कळते, ऐकली की कळते. मग काय कळतं एवढं? तर देव व्यापक आहे, देव सर्वांच्या हृदयामध्ये आहे, देव आद्य स्वरूपानं आहे आणि त्या देवाचं स्वसंवेद्या आत्मरूपा असं दर्शन घडतं, जाणीव होते. स्वसंवेद्या या पदानं तो जाणीवेत येतो. बुद्धीला जाणीव आहे का दिसतंय? जाणीव आहे. मग जाणतेपणानं काय काय कुठं कुठं लिहिलंय? जाणीवेची आईने करतात अधिकडेसनी. म्हणजे हो, हे सगळं आता लांबड कशाला. आता मज हृदयी सद्गुरू होय ना, म्हणजे काय बघायचे पुढे सगळं. आता जाणते न गुरु भजीजे तेने कृतकार्य होईजे, सगळं जाणीवेतलं आहे. म्हणजे आता जाणीवेतलं सुद्धा म्हणजे आपल्या वाणीत येतं पण सरस्वती सुद्धा आपल्याला प्रसन्न होते. ही गुरुची कृपा असते. आता गुरु कृपेनंतर आपल्याला बोध होतो. बोधात काय काय कळतं आपल्याला? बोलावं कसं कळतं, देव कळतो. देव कळतो म्हणजे कसा कळतो देव? देव माझ्यात आहे, तुमच्यात आहे, गावात आहे, मंदिरात आहे, पंढरीत आहे, आळंदीत आहे का एखाद्या होय ना कशा कशात आहे? कुत्रे मांजर आहे ना, सर्प विंचू. जर या विंचवामध्ये जर देव असेल, कुत्र्या मांजरामध्ये जर देव असेल, तर तिथे एक मर्यादा आहे देवाची. काय म्हणले? म्हणजे सर्प विंचू नारायण, दुरूनच घ्यावे दर्शन, शिवू नये. उपाधीचा म्हणजे विकार आहे का देवाचा विकार आहे? सर्पामध्ये विष आहे, विंचवामध्ये विष आहे. म्हणजे जे विष मारक आहे का तारक आहे? तर मारक आहे. मग ते विष उपाधीच आहे का देवाचा आहे? देव निर्विकार आहे, तिथलं चैतन्य आहे आणि हिथलंही चैतन्य आहे. पाहणाऱ्यातलं आणि ज्याला पाहिलं त्याच्यात ते चैतन्यच आहे. आता चैतन्य निर्विकार आहे का विकारी आहे? विषाबरोबर विष झालंय, चैतन्य विष आहे. चैतन्य म्हणजे अमृत तरी आहे. अमृत चैतन्य, चैतन्य व्यापक असून निर्विकार आहे आणि त्याला उपाधीचा संबंध लागलाय, कर्माने लागलाय का म्हणजे त्याला तिथं घातलंय दिलंय? कर्माने लागलाय. जिथं घातलंय त्याची जाणीव. ते जन्माला आल्यानंतर मी सर्प आहे, मुंगूस आहे, मी पोपट आहे, मी म्हणजे गरुड आहे, मी मानव आहे, मी दानव आहे, देव आहे, हे सगळं उपाधीद्वारा. आता सांगा, मगाशी एक मी तुम्हाला साधं पद वापरलं तर दगड आणि देव, देव आणि मानव यातला फरक कोणाला कळल? देवाला कळल, दगडाला कळल का मानवाला कळल? हे कळतं कोणाला? भागवत महाराज कुणाला कळतं? हे आम्हाला कळतं ना. मानव का म्हटले? हे कळतंय म्हणून म्हटले. मग जरा माणसासारखं असं जर झालं तर हे देव जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत देव आहेचा निश्चय आहे का नाहीचा निश्चय आहे? देव साक्षीत्वानं कळावा. तुका म्हणे साक्षी आले
आता प्रमाण सांगित बसायचं आणि रातभर सांगितली तरी सुद्धा कळत नाहीत महाराज. देवाच्या आधाराशिवाय बोलता येत नाही. म्हणजे आणि आपल्याला हे कळत नाही तोपर्यंत आपल्याकडे एक दोष येतो शास्त्री, व्याघात म्हणून दोष असतो. वदतो व्याघात दोषा असं शास्त्राने लक्षण केले. म्हणजे जोपर्यंत आपण देव असून होय ना जीव आहे असं समजणं हे अज्ञान आहे का? अज्ञान आहे. आता तुम्ही कोण आहे? चैतन्य. कुठंच ते चैतन्य तुमच्यात आहे. आता साक्षी चैतन्य तुमच्यात आहे, प्रमातृत्व चैतन्य तुमच्यात आहे. एकच चैतन्य आहे का तीन आहे? कुटस्थ का म्हटले? थोडस शास्त्र आहे का? कुटस्थ का म्हटले? या उपाधीत राहिले का नाही? चैतन्यामुळे चालतंय, बोलतंय, पाहतंय. मग डोळ्यातनं कोण आहे? बाहेर पडले, चैतन्य पडले. दृश्य कोण आहे? चैतन्य आहे. द्रष्टा कोण आहे? चैतन्य आहे. आता हे सगळं दृश्य द्रष्टा दर्शन चैतन्यामुळे येतं. मड्याला डोळा असतात का नाही? मग काय नाही त्यात? चैतन्य नाही. चैतन्य तिथं कुटस्थ म्हणून असेल तर त्या उपाधीपुरतं आहे. चैतन्य तिथं म्हणजे साक्षी असेल तर ते व्यापक आहे. तुमच्यातलं चैतन्य, माझ्यातलं चैतन्य आणि कुणाच्यातलं तरी चैतन्य, सर्पातलं विंचवातलं चैतन्य एक आहे का? सर्प विंचू आहे? चैतन्यच आहे. सत्ता कुणाची आहे? मजुराच्या ते मापाचा हुकल मी तो येते फोल सत्ता त्याची. सत्ता जोपर्यंत तिची चालती तोपर्यंत डोळ्याला दिसतंय, पायाला चालता येते, हाताला देता घेता येते, वाणीला बोलता येते. आणि तिची सत्ता कळून आली तर व्याघात दोष जातो. मग कुणामुळे बोलतोय आपण? भाव तयार होतो. असा जळोजी मळोजींचा झाला, असा ज्ञानोबा तुकोबांचा झाला. आमचा तेवढा जोपर्यंत हे डोळं पाहतात, जोपर्यंत हे हात हलतात, जोपर्यंत आमची वाणी बोलते, कानाला ऐकू येते, तोपर्यंत नाही झाला तर निरर्थक का सार्थक? मग जन्म पुन्हा, असा सप्ताह पुन्हा, असं म्हणजे हे वैभव पुन्हा. मग आता कुठं पुढं कुठं जाईल? का जाणारच नाही? त्यासाठी काय करील? हिथं राहून काय केलं असेल ते पुढं म्हणजे मिळणार आहे. मांडून ठेवलेला बाजार आहे, ज्याचं त्याचं पाल हातरून तयार आहे, जागा तयार आहे. आणि ती जर जागा एकदा संधी हुकली चुकली तर आम्हाला जळोजी महाराज बी कळत नाहीत, मळोजी बी कळत नाही. आणि त्यांनी केलेला सेवेचा भाव तो विठ्ठल पांडुरंग किंवा आपल्याला ज्ञानोबा तुकोबा हे संत सुद्धा कळत नाहीत बरं का. आणि हे कळावं असं वाटत असतील तर डोळ्यात दृष्टी आहे तोपर्यंत देवाचं दर्शन घ्या, वाणीत आवाज आहे तोपर्यंत देवाचं नाम घ्या, कानात ऐकू येते तोपर्यंत देवाची कथा ऐका, पायानं चालता येते तोपर्यंत देवाकडे जावा, हातानं देता घेता येते तोपर्यंत काहीतरी देवासाठी तुम्ही द्या आणि घ्या. म्हणजे एवढं जर आम्ही त्या देवाचं श्रद्धेनं केलं, ते बी लोकाला लौकिकासाठी नको. लोक काहीतरी म्हणून देत तिकडे. देव आपला आपल्या मगाशी एक गंधाचं उदाहरण दिलंय, एकच घ्या ते. काय सकाळी एकदा आपण लावला, माग कामाच्या धंद्याच्या या 12 वडे आहेत, अदृष्टाचा पाठीमागं लागलेला आहे. माणूस जाणे जे बोले होय ना, भोगे जाणे जे केले, झाड जाणे जे फुले, हे सगळं आपल्या कर्मावरनं पाठीमागं आपली दशा काय काय झाली, आपण काय करून आलोय. आता तरी उघडी डोळे. हा 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 मातेची अखोळे. आम्ही दगडासारखं जगायला लागले आणि म्हणून दगडाला हे कळत नाही, हे देव काय बोलत नाही. बोलला तुमच्या बरोबर म्हणून मी लक्षण तसं केलंय. व मला दोष कोण लावू नका. देव काय सांगत नाही म्हटलं मी तुम्हाला. मानवाला हे सगळं कळतंय. देव आणि दगड आणि मानव यातला फरक. नाहीतर दगड आला पोटाशी बरं का. जरी मी तसं अनपढ म्हटलो असलो तर इकडं प्रमाण सुद्धा तशी देता येते. माझं झालंय भागवत महाराज, मी आता बोलणार नाही.